आजच्या आपल्या मननाचा जो विषय आहे तो आहे एबनेझर. आपण सगळ्यांनी ऐकला असेल, हा फार आपल्या परिचयाचा शब्द आहे आणि फार सुंदर हा शब्द आहे. आणि ह्या शब्दाच्या द्वारे, ह्या शब्दातून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. तर आपण पहिले शमूएल ह्याचा 7वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन वाचणार आहोत. पहिले शमूएल याचा 7वा अध्याय आणि त्याचं 12वं वचन. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 7 वर्स 12. मग शमूएलाने एक शिला घेऊन ती मिस्पा व शेन यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. हा फार सुंदर विषय आहे आणि जर तुम्हाला अधिक ह्या एबनेझर विषयी समजून घ्यावयाचं असेल तर तुम्ही त्याचे पहिली 14 वचन किंवा तुम्ही हा पूर्ण अध्याय वाचला तरी तुमच्यासाठी तो फार मोलाचा ठरेल. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही. वेळेअभावी आपण फक्त हे 12वं वचन वाचलेलं आहे, एबनेझर. आणि तिथे पुढे शमूएल असं म्हणतो की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केलेलं. आमचा परमेश्वर जो आहे तो सहाय्य करणारा देव आहे. आम्हाला भरपूर अडचणींना तोंड द्यावं लागतं, परंतु येथवर त्याने आमचं सहाय्य केलेलं आहे. ही किती चांगली बाब आहे ना प्रियांनो. इस्रायल लोकांना भरपूर अडचणीतून, अनिष्टातून, अनितीतून, सगळ्या गोष्टीतून त्यांना जावं लागलं, परंतु तरी प्रभूने त्यांचा सांभाळ केला. प्रभूने त्यांना राखलं, त्यांचं सहाय्य केली, मदत केली. आणि म्हणूनच शमूएल मागे वळून पाहताना असं म्हणतो, येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. किती सुंदर ते शब्द आहेत, किती आम्हाला मनाला उत्तेजन देणारे हे शब्द आहेत. आपण ही जागा आहे प्रियांनो, एबनेझर एक जागा आहे. आणि ही जागा आम्हाला काय दर्शवते तर 7 पदरी गोष्टी आपण ह्याच्यातून पाहणार आहोत. आपल्याकडे जो वेळ आहे त्यातून पहिली ती आठवणीची जागा आहे, स्मरणाची जागा आहे. ज्यावेळेस आपण तिच्याविषयी वाचतो, पाहतो की ते आठवण म्हणून त्या ठिकाणी एबनेझर, त्याने शिला घेऊन एबनेझर असं तिला नाव दिलं. ती एक आठवणीची जागा होती. परमेश्वराने आमच्यासाठी काय केलं ह्याची ती आठवण होती. इस्रायल लोक मी पाहतो 40 वर्ष रानात भटकत होते आणि खरंच प्रभू त्या ठिकाणी काय म्हणतो पहा. अनुवादाचं पुस्तक याचा 8वा अध्याय त्याचं 2रं आणि 3रं वचन. अनुवाद 8, 2 आणि 3. रानात 40 वर्षे तुला मी चालविले आहे, त्या सर्वांची आठवण ठेव. कशा रीतीने प्रभूने त्यांना 40 वर्ष चालविलं प्रिया. कशा रीतीने त्यांना कुठलीच अडचण झाली नाही, त्यांना कुठलीच उणीव त्या प्रवासामध्ये भासली नाही, त्यांचे कपडे फाटले नाही, त्यांच्या चपला तुटल्या नाहीत. अशा रीतीने परमेश्वराने त्यांचं सहाय्य केलं, अशा रीतीने प्रभूने त्यांना सहाय्य केलं. आणि म्हणून तो शमूएल त्यांना म्हणत आहे, तुम्ही या गोष्टींची आठवण करा. आम्हाला देखील एक प्रभू येशू ख्रिस्ताने आठवण दिलेली आहे. प्रत्येक रविवारी आम्ही त्या प्रभू भोजनाच्या जवळ जमत असतो, प्रभूची आठवण करतो. प्रभूने माझ्यासाठी काय केलं, प्रभू माझ्यासाठी कोण आहे, तो काय आहे, त्याने काय केलं आहे ह्याची आपण आठवण करतो. आणि खरंच आपण ज्यावेळेस लूका शुभवर्तमान याच्या 22व्या अध्यायाच्या 19व्या वचनामध्ये येतो, लूका शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 19वं वचन. मग त्याने भाकरी घेऊन व उपकार स्तुती करून ती मोडली व त्यांना ती देऊन म्हटले, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी दिले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा किंवा माझ्या स्मरणासाठी करा. म्हणून एबनेझर आम्हाला काय दाखवतो? एबनेझर तुम्हाला आणि मला दाखवतो ती आठवणीची जागा आहे किंवा स्मरणाची जागा आहे. दुसरं, ती अनुतापाची जागा आहे किंवा पश्चातापाची जागा आहे. नॉट ओनली इट इज अ प्लेस ऑफ रिमेंबरन्स, बट इट इज अ प्लेस ऑफ रिपेंटन्स. अनुतापाची किंवा पश्चातापाची जागा.
ज्यावेळेस आपण पहिले शमूएलाचा 7वा अध्याय 3रं आणि 4थं वचन वाचतो, तिथे काय म्हटलंय पहा. तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळा आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोत यांस दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास फलिष्त्यांच्या हातून सोडविल. मग इस्रायल लोक बाल देव व अष्टारोत यास दूर करून केवळ परमेश्वराची उपासना करू लागले. त्यांनी पश्चाताप केला. त्यांच्या जीवनामध्ये हे अन्य देव होते, मूर्तीपूजा होती, आणि प्रभूने त्यांना सांगितले ते काढून टाका. तुमच्या जीवनामध्ये देखील कुठली मूर्ती असेल, मूर्ती फक्त ती मूर्ती आपण जे पाहतो ते नाही, जे परमेश्वरामध्ये आणि तुमच्यामध्ये जे कोणी व्यक्ती असेल, वस्तू असेल, ती येत आहे, तर ती तुमच्या जीवनातील मूर्ती आहे प्रियांनो. तिला तुम्हाला काढायचं आहे. प्रभू बरोबरचा संबंध तुम्हाला मिळवायचा आहे. प्रभूजवळ तुम्हाला जायचं आहे. प्रभूकडे पश्चाताप रूपी अंतःकरणाने या. प्रभूला सांगा, प्रभू माझ्या जीवनातून ह्या गोष्टी काढून टाक. फक्त माझं लक्ष केवळ तुझ्याकडे असू दे प्रभू. हे आमचं बोलणं असलं पाहिजे. पश्चाताप रूपी अंतःकरणाने आम्ही प्रभूकडे आलं पाहिजे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही पश्चातापी अंतःकरणाने प्रभूकडे येतो, त्यावेळेस आम्ही किती आशीर्वादित होतो याची प्रचिती आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण येतो, उत्पत्ती ह्याचा 35वा अध्याय आणि त्याचे 2 ते 4. उत्पत्ती ह्याचा 35वा अध्याय आणि त्याचे 2रं आणि 3रं वचन. फार सुंदर आपण त्या ठिकाणी पाहतो कशा रीतीने याकोबाने आपल्या जीवनातील मूर्ती काढून टाकल्या आणि परमेश्वराने त्याला कशा रीतीने आशीर्वादित केलं. जेनेसिस चॅप्टर 35 2-4. मग याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्या बरोबरच्या सगळ्या माणसांस म्हणाला, तुमच्यापाशी जे परके देव आहेत ते सर्व फेकून द्या व स्वतःला शुद्ध करून आपली वस्त्रे बदला. आपण उठून वर बेथेलास जाऊ. तेथे मी देवासाठी वेदी बांधेन. त्याने माझ्या संकटे समयी माझे ऐकले आणि ज्या वाटेने मी प्रवास करीत होतो तीच तो मजबरोबर होता. तेव्हा त्यांनी आपल्यापाशी असलेले सर्व परके देव आणि आपल्या कानात असलेली कुंडले याकोबाच्या हवाली केली आणि याकोबाने शेकेमाजवळ असलेल्या एका वृक्षाखाली ती पुरून टाकली. पहा किती सुंदर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि ह्याच अध्यायामध्ये आपण पाहतो याकोबाचं नाव इस्रायल असं. फसविणारा तो देवाचा सेवक झाला, देवाचा प्रिय झाला, देवाचा राजकुमार झाला. किती चांगली गोष्ट आहे प्रिया. का? त्याने आपल्या जीवनातील जे देव होते, अन्य देव होते, ज्या मूर्त्या होत्या, त्या त्याने काय केलं? पुरून टाकल्या. आज तुम्हाला देखील जर आशीर्वादित जीवन जगायचं असेल, एक आशीर्वादित ख्रिस्ती म्हणून जगायचं असेल, तर तुमच्या जीवनातील ज्या पण मूर्त्या आहेत, व्यक्ती असतील, वस्तू असतील, आमचं कामाचं ठिकाण असेल, काही असेल, मला माहित नाही, पण तुम्ही काय करायचंय? तुम्हाला ते पुरून टाकायचं, ते तुमच्या जीवनातून काढून टाकायचंय प्रियांनो. हे जुन्या करारात झालं, पण नवीन करारामध्ये देखील तुम्हाला आणि मला एक बोध आहे, जो प्रेषित योहान तुम्हाला आणि मला करतो. त्याचा पहिले योहान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 21व्या वचनामध्ये असं आपण वाचतो. 1 जॉन चॅप्टर 5 वर्स 21. मुलांनो, तुम्ही स्वतःच मूर्तीपासून दूर राहा. किती सुंदर अद्भुत आहे. मूर्तीपासून दूर राहा. मूर्ती तुमच्या जीवनामध्ये असतील तर आजच्या सकाळी मी तुम्हाला बोध करत आहे, ज्या मूर्ती तुमच्या जीवनामध्ये असतील त्यांना तुम्ही काढून टाका, म्हणजे तुम्ही एक आशीर्वादित ख्रिस्ती व्हाल. 3रं, ती नूतनीकरणाची जागा आहे. आत्मिक नूतनीकरण, रिन्युअल, प्लेस ऑफ रिन्युअल. आपण ज्यावेळेस 5 आणि 6 वचन वाचतो, पहिले शमूएल 7वा अध्याय 5 आणि 6. 1 सॅम्युएल चॅप्टर 7, 5 and 6. शमूएल म्हणाला, सर्व इस्रायल लोकांस मिस्पात जमा करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वराची प्रार्थना करीन. तेव्हा ते मिस्पात जमा झाले आणि त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले आणि त्या दिवशी उपास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूएल मिस्पात
इस्रायलाचा न्याय इन्साफ करत होते. काय केलं त्यांनी? पाणी ओतलं. ते एकत्र जमा झालं. त्यांनी परमेश्वरासमोर पाणी ओतलं. त्यांनी सांगितलं की प्रभू, आता मी आमच्या जीवनामध्ये अन्य देव नाहीत, आमच्या जीवनामध्ये कुठल्या घाणेरड्या गोष्टी नाहीत, कुठला अपराध नाही. आम्ही तुझ्या समोर एक आत्मिक नूतनीकरणासाठी आलेलो आहोत. आमचं आत्मिक नूतनीकरण ही आत्मिक नूतनीकरणाची जागा होती प्रियानो. त्यांना ते समजलं त्यांनी काय केलेलं आहे आणि ते परमेश्वराकडे वळले. येथपर्यंत परमेश्वराजवळ नव्हते. येथपर्यंत त्यांनी परमेश्वराविरुद्ध बंडाई केली, बंडखोरी केली, धिटाई केली, तरी परमेश्वराने त्यांना सोडलं नाही. परंतु त्यांना जाणीव झाली आपण काय करत आहोत आणि म्हणून आपण पाहिलं ज्यास पश्चाताप होतो, ज्यास आपण पश्चाताप करतो त्याच्या दुसरी पायरी आहे आमचं नूतनीकरण. पश्चातापानंतर येतं नूतनीकरण. आम्ही नवीन होतो. 2 कोरिंथ 5:17 मध्ये आपण असं वाचतो. 2 Corinthians chapter 5 verse 17. जे ख्रिस्त येशूमध्ये आहे ते नवी उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं, पहा सर्व काही नवीन झालेलं आहे. त्याने तुम्हाला नवीन केलेलं आहे प्रियानो. तुम्ही आणि मी नवीन आहोत. तुम्हाला आणि मला या नवीनपणाच्या जीवनामध्ये, नवीन आचरणामध्ये चालायचं आहे, वागायचं आहे. आम्हाला किती सुंदर बाब ही मिळालेली आहे. आम्हाला आत्मिकरित्या आत्मिक नूतनीकरणाची ती जागा आहे. आम्हाला नवीनपणाच्या जीवनामध्ये जर परमेश्वराने बोलवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही आणि मी चालणं किती अगत्याचं आहे याची प्रचिती आपल्याला इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि 22 ते 24 वचनामध्ये पाहावयास मिळते. इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय 22 ते 24. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणा संबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. आम्हाला नवीन मनुष्य धारण करायचं आहे. परमेश्वराने त्याच्यासाठीच तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे. तुम्हाला आणि मला नवीन जीवनामध्ये चालायचं आहे. जुनं ते होऊन गेलं. प्रभू मध्ये चाला, प्रभू सारखं चाला. म्हणून योहान उद्बोध करतो ना, पहिले योहान याचा 2रा अध्याय त्याचं 6वं वचन, 1 John chapter 2 verse 6, जसा तो चालला तसे तुम्ही चाला. ऍज ही वॉक लाईकवाईज, त्याच्यासारखं चाला. प्रभू सारखं तुम्हाला आणि मला चालायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला नवीन मार्गामध्ये नेत आहे. नवीन त्याने मार्ग तुमच्या आणि माझ्यासाठी निवडलेला आहे. त्या मार्गामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. जुन्या गोष्टी तुम्हाला आणि मला सोडून द्यायच्या आहेत. 4थी बाब, अवलंबून राहण्याची जागा, प्लेस ऑफ रिलायन्स. ते आपण 7वं आणि 8व्या वचनामध्ये पाहतो. पहिले शमूएल याचा 7वा अध्याय 7 आणि 8. इस्रायल लोक मिस्पात जमा झाले आहेत हे पलिष्ठांनी ऐकले, तेव्हा त्यांचे सरदार इस्रायल लोकांवर चढाई करून आले. हे ऐकून इस्रायल लोकांस पलिष्ठियांची भीती पडली. इस्रायल लोक शमूएलास म्हणाले, आमचा देव परमेश्वर याने आम्हास पलिष्ठ्यांच्या हातून सोडवावे, म्हणून त्याची काकळूत करण्यास विसरू नका. त्यांना जाणीव झाली, जर आम्हाला या पलिष्ठी लोकांपासून सुटकारा व्हावा असेल तर आम्हाला कुणावर अवलंबून राहायचं आहे? प्रभू. आम्ही आपल्या स्वबळावर काहीच करू शकत नाही प्रियांनो. आमच्यामध्ये ती कुवतच नाही. सगळं परमेश्वर घडवून आणणार आहे. परमेश्वरावर तुम्ही आणि मी अवलंबून राहणं किती अगत्याचं आहे. ज्यास आम्ही प्रभूवर अवलंबून राहतो ना प्रियांनो, त्यास खरंच प्रभू आम्हाला सोडवतो. प्रत्येक अडचणीतून, प्रत्येक आपत्तीतून प्रभू आज देखील तुम्हाला आणि मला त्या आपल्या शत्रूंपासून सोडविण्यास समर्थ आहे.
सामर्थ्यशाली आहे, तो तुम्हाला आणि मला नक्कीच सोडवणार आहे प्रियांनो. परंतु आम्ही प्रभूवर अवलंबून राहत नाही. आम्ही स्वबळावर सर्व काही करण्यास तयार असतो आणि मग काय होतं, आम्ही अपयशी ठरतो, आम्ही निराश होतो, आमच्या जीवनामध्ये नैराश्य येतं प्रियांनो, हतबल होऊन जातो. का? कारण की आम्ही प्रभूवर अवलंबून राहिलो नाही, आम्ही आपल्या स्वतःच्या हिमतीवर ते करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्ही हतबल होतो. पण ज्यावेळेस आपण प्रभूवर अवलंबून राहतो, ज्यावेळेस आपण प्रभूकडे नित्य पाहत राहतो, त्यावेळेस नक्कीच प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण इर्मयाचा 17व्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये येतं, जर्मया चॅप्टर 17 वर्स 7, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो कोण आहे? ते धन्यता आम्हाला कधी मिळेल? ज्यावेळेस आम्ही प्रभूवर अवलंबून. जे प्रभूवर अवलंबून राहिलं, बायबलमध्ये योसेफाचं उदाहरण घ्या, जुन्या करारामध्ये दानियेलाचं उदाहरण घ्या. आपल्याकडे वेळ नाही तिथे जाण्यासाठी, परंतु आम्ही पाहतो की ते देवावर अवलंबून होते आणि पहा देवाने त्यांना किती उंच केलं. तो उंच करणारा आमचा प्रभू आहे आणि म्हणूनच त्याच्यावर अवलंबून असणं अत्यंत गरजेचं आहे. 5वी बाब आपल्याला ती 9व्या आणि 10व्या वचनामध्ये पाहायला मिळते. पहिले शमूएल याचा 7वा अध्याय 9 आणि 10वं वचन. मग शमूएलाने एक दूध पिते कोकरू घेऊन व त्याचा परमेश्वरास निश्चेष होम करून इस्रायलसाठी परमेश्वराची आराधना केली व ती परमेश्वराने ऐकली. शमूएल होमार्पण करीत असताना पलिष्टी इस्रायलाशी लढावयास जवळ येऊन ठेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून इस्रायला पलिष्ट्यास घाबरे केले आणि इस्रायला पुढे त्यांचा मोड झाला. सुटकेची जागा, प्लेस ऑफ रेस्क्यू. प्रभूने त्यांना सोडविले. आमचा जो प्रभू आहे तो आम्हाला सोडविणारा देव आहे प्रिया. तो नेहमी आम्हाला सोडविण्यास तत्पर आहे. त्याने दाविदाला सोडविलं. आपण पाहतो ना, पहिले शमूएल 17व्या अध्यायामध्ये तो म्हणतो, सिंह आलं, अस्वल आलं, मी काय केलं? त्यांना फाडून टाकलं, त्यांना मारलं, मी माझ्या मेंढरांचं रक्षण केलं, त्यांची सुटका केली. प्रभूने देखील तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. तुम्ही आणि मी आता बंधमुक्त आहोत प्रियानो. आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. त्याने तुम्हाला आणि मला या पापाच्या बंधनातून सोडविलेलं आहे. ज्यावेळेस आपण कलसीकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि 13व्या वचनामध्ये येतो, कोलोशियन्स चॅप्टर 1 वर्स 13, त्याने आम्हाला काळोखाच्या सत्तेतून सोडविले आणि आपल्या पुत्राच्या राज्यात आणून घातले. आम्हाला सोडविलेलं आहे. अंधाराची सत्ता आमच्यावर नाही. प्रभूने तुम्हाला आणि मला सोडविलेले आहेत. आज तुम्ही आणि मी सोडविलेले लोक आहोत. किती आनंदाची बाब आहे, किती आशीर्वादाची ती बाब आहे. 6वी गोष्ट, अद्भुत उलगडा करण्याची जागा, प्लेस ऑफ रेव्हलेशन. ज्यावेळेस आपण पहिले शमूएल याचा 7वा अध्याय 11 आणि 12व्या वचनामध्ये येतो, इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ट्यांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोहोचत तोपर्यंत ते मार देत गेले. मग शमूएलाने एक शिला घेऊन ती मिस्पा व शेन याच्या दरम्यान उभी केली व तिला एबनेझर हे नाव देऊन म्हटले की हेतवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले. आम्हाला तो विजय देणारा देव आहे. त्याने त्या ठिकाणी त्याचा विजय प्रकट केला. त्याने आपला स्वतःला प्रकट केलं. काय म्हणून प्रकट केलं? की मी तुमचं सहाय्य करणार आहे. आणि म्हणूनच इब्री लोकास पत्र याच्या 13व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये आपण असं वाचतो, परमेश्वर माझा सहाय्य करणार आहे. तिथे असं म्हटलेलं आहे इब्री 13:6. म्हणून आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय कर. मनुष्य आमचं काय करू शकत नाही, कारण की आमचा सहाय्य करणारा कोण आहे? आमचा प्रभू आहे. तो आम्हाला नेहमी सहाय्य करतो. तो नेहमी तुम्हाला आणि मला विजयामध्ये घेऊन जात असतो. आम्ही विजयी लोक आहोत प्रियानो, आम्ही पराभूत लोक नाही.
आणि 7वा मुद्दा आरामाची जागा, प्लेस ऑफ रेस्ट. ते आपल्याला 13 आणि 14 वचनामध्ये पाहायला मिळतं. या प्रकारे फलिस्ती पराजित झाल्यावर ते पुन्हा इस्रायलच्या मुलुखात आले नाहीत आणि शमूएलाच्या सगळ्या हयातीत परमेश्वराचा हात फलिस्त्यांवर होता. एक्रोनापासून गतपर्यंत जी नगरे फलिस्त्यांनी इस्रायलपासून घेतली होती ती पुन्हा त्यांच्या ताब्यात आली आणि त्यांच्या आसपासचा प्रदेशही इस्रायलाने फलिस्त्यांच्या काबूतून सोडविला. त्या समय इस्रायली व अमारी लोक यांच्यात स्वस्थता होती. हा आराम दिला, स्वस्थता दिली. नाही तर नेहमी लढाई, भांडणं, युद्ध हे चालूच होतं. परंतु परमेश्वराने काय केलं? त्यांना एक आरामाच्या जागेमध्ये. आज प्रियानो, त्याने तुम्हाला आणि मला आरामाच्या जागेमध्ये आणलेलं. मत्ते कृष्णवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 28वा वचन, मॅथ्यूज गॉस्पेल चॅप्टर 11 वर्स 28, तुम्हाला आणि मला माहिती आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला काय देईल? विसावा. विसावा देणार आमचा प्रभू आहे. त्याने तुम्हाला आणि मला या विसाव्याच्या ठिकाणामध्ये आणलेला आहे. तुम्ही आता तुम्हाला आणि मला त्याने स्वस्थता दिलेली आहे. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये स्वस्थ आहे आणि म्हणूनच तो म्हणतो तुम्ही गप्प राहा व शांत राहा. तो मला शांत राहण्याचं आवाहन करतो. तो मला स्वस्थता देणारा देव आहे. त्याने तुम्हाला आणि मला सोडविलेले देव आहे आणि म्हणूनच प्रभूची देखील ही इच्छा आहे. ज्यावेळेस आपण मार्क सुवर्तमान याच्या 6व्या अध्यायाच्या 31व्या वचनामध्ये येतो, मार्क सुवर्तमान याचा 6वा अध्याय आणि त्याचं 31वं वचन, तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला व थोडा विसावा घ्या. तो आम्हाला विसावा देणारा देव आहे, आम्हाला आरामाच्या ठिकाणी आणणारा देव आहे. असा परमेश्वर तुम्हाला आणि मला लाभलेला आहे. त्याचं तुम्ही आणि मी नित्य गौरव करणं किती अगत्याचं आहे. आपल्या जीवनामधून त्याला उंचावणं किती अगत्याचं आहे प्रियांनो, हे फार महत्वाचं आहे. आणि आज आपण या एबेनेझर विषयी आपण 7 गोष्टी पाहिल्या. पहिली ती आठवणीची जागा आहे, अ प्लेस ऑफ रिमेंबरन्स. दुसरं आपण पाहिलं ती अनुतापाची किंवा पश्चातापाची जागा आहे, प्लेस ऑफ रिपेंटन्स. तिसरं आपण पाहिलं ती आत्मिक नूतनीकरणाची जागा आहे, प्लेस ऑफ रिन्युअल. चौथं आपण पाहिलं ती अवलंबून राहण्याची जागा आहे, प्लेस ऑफ रिलायन्स. 5वी गोष्ट आपण पाहिली ती आश्रयाची जागा किंवा सुटकेची जागा आहे, प्लेस ऑफ रेस्क्यू. 6वं आपण पाहिलं ती अद्भुत उलगड्याची जागा आहे, प्लेस ऑफ रेव्हलेशन. आणि 7वी गोष्ट आपण पाहिलं ती आरामाची जागा आहे, विसाव्याची जागा आहे, प्लेस ऑफ रेस्ट. प्रभू या वचनांवर आशीर्वाद पाठव, त्याच्या वचनाप्रमाणे करण्यास वागण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करो.